हॅलो हाय नमस्ते, मी मनीषा कदम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आपले नूडल्स एकदम टेम्पटिंग दिसतात ना. बघा त्याचा लुकच किती सुंदर दिसतोय. जसा लुक तशी टेस्ट. तर आज मी तुमच्यासाठी व्हेज हक्का नूडल्सची रेसिपी घेऊन आलेली आहे. एकदम असे रेस्टॉरंट स्टाईल आहे, स्ट्रीट स्टाईल आहे. असे आपले एकदम चटपटीत नूडल्स बनलेले आहे. त्याचे लुकच बघा किती सुंदर दिसतो आहे. आणि बनवायला मला 1 ताससुद्धा लागलेला नाही. अर्धा ते पाऊण तासात माझे नूडल्स बनून तयार झालेले आहेत. तर हे नूडल्स मी कसे बनवले ते तुम्हाला बघायचे. आपण बघूया, रेसिपीला सुरुवात करूया. तर मी हे असे रेस्टॉरंट स्टाईल नूडल्स कसे बनवलेत ते बघूया आपण. चला तुम्ही पण माझ्याबरोबर बघा. चला. व्हेज हक्का नूडल्स बनवण्यासाठी ज्या आपण भाज्या वापरणार आहोत त्या छान मी अशा लांब लांब कट करून घेतलेल्या आहे. हे मी मास्टर चॉवचे हक्का नूडल्स घेतलेले आहे. त्याचबरोबर मी इथे भाज्या छानपैकी एकसारख्या कट करून घेतलेल्या आहे. कॅबेज घेतला आहे, शिमला मिर्च घेतली, कांदा घेतला आहे, गाजर घेतलं आहे आणि आलं लसूण मिरची एकदम बारीक बारीक कट करून घेतलेली आहे. त्याचबरोबर स्प्रिंग ऑनियन मी घेतलेलं आहे. कटिंग एकदा आपली छान झाली ना की आपलं अर्धं टेन्शन तिथेच कमी होऊन जातं. कारण की आपल्याला माहीत असतं आपलं छान कटिंग झालेलं आहे तर आपली रेसिपी पण छानच बनणार आहे, नूडल्स पण छानच बनणार आहे. आणि नूडल्स दिसायलाही एकदम असे टेम्पटिंग दिसतात. तर नूडल्स बनवण्यासाठी मी पहिले काय केलं, आपल्याला नूडल्स बॉईल करून घ्यायचे आहेत ना. तर त्यासाठी मी एक कढाईमध्ये पाणी गरम केलं आहे. त्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेलाने काय होणार आहे की आपले नूडल्स आहे ना खुले खुले बनणार आहे, चिकटणार नाही आहे. इथे आपलं पाणी गरम झालेलं आहे, तेल पण टाकून मिक्स करून झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण हे नूडल्स बॉईल होण्यासाठी ठेवत आहोत. नूडल्स आहे ना एकदम परफेक्ट बॉईल झाले ना, चिपचिपे पण नाही बनत आणि ओव्हरकुक पण होत नाही. त्यामुळे त्याकडे फार लक्ष द्यावं लागतं की ते ओव्हरकुक व्हायला नको आणि चिपकायला नको. आपल्याला हे नूडल्स आहे ना 80% शिजवून घ्यायचे आहेत. ते आपण आता शिजवून घेऊ. हे बघा थोडे सॉफ्ट झाले तर छान मिक्स पण झालेले आहेत ते. अजून त्याला आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. नूडल्स, मंचुरियन, फ्राईड राईस, शेजवान राईस हे असे प्रकार आहेत ना की आपल्याला फार आवडतात. आपल्यालाच काय लहान मुलांनासुद्धा फार आवडतात. बाहेर आपण गेलो की आवडीने मुलंही खातात आणि आपणही खातो. त्यापेक्षा मी विचार केला घरीच का नाही बनवू आपण. म्हणून मी तुमच्यासाठी ही रेसिपी घेऊन आलेली आहे. आपले नूडल्स 80% बॉईल झालेले आहेत. आता मी ते एक छानून घेणार आहे चाळणीमधनं, त्याचं पाणी काढून घेणार आहे आणि नंतर मग तुम्हाला दाखवते किती सुटसुटीत बनले ते. हे बघा या पद्धतीने आपले नूडल्स मी गाळून घेतलेले आहे आणि त्यामध्ये 1 चमचा तेल टाकते मी आणि ते छान आपल्या नूडल्सला लावून घ्यायचं आहे. म्हणजे कसे आपले नूडल्स असे खुले खुलेच राहणार आहेत, चिपकणार नाही आहेत. तसेही ते आता काही चिपकणार नाही आहे, थंड पण झालेले आहेत आणि मी त्याला आता छानपैकी तेल पण लावून घेतलेलं आहे. आता आपण आपल्या भाज्या ज्या कट केलेल्या आहेत त्या आपण फ्राय करून घेणार आहे. तोपर्यंत हे नूडल्स मी साईडला ठेवते. बघा किती सुंदर खुले खुले झालेले आहेत आणि आता हे असेच राहतील. चला आता आपण भाज्या फ्राय करायची तयारी करूया. नूडल्स बॉईल व्हायला 15 मिनटंसुद्धा लागलेले नाही आहे आपले. नूडल्स बनवण्यासाठी मी इथे वॉक घेतलेला आहे. त्यामध्ये मी 1 चमचा तेल घातलेलं आहे. आजचे नूडल्स मी तेलामध्ये बनवत आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. त्यामध्ये जे आपण बारीक चिरलेलं आलं, लसूण आणि मिरची आहे ना ते घालून घेणार आहे. मिरची आणि आलं, लसूण छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. छान असे क्रिस्पी गोल्डन कलर येऊस तर त्याला परतून घ्यायचं आहे. आलं लसूणचा खूप छान घमघमाट सुटलेला आहे. आपल्याला आहे ना कुठलाही पदार्थ बनवायला तेलाचं टेम्परेचर मेंटेन ठेवायला लागतं. त्यामध्ये जर आपण जिरा, मोहरी किंवा हे असं आलं लसूण काही घातलं तर ते जळायला नको. म्हणून टेम्परेचर खूप महत्त्वाचं असतं. इथे बघा आपलं आलं लसूण छान परतून झालेलं आहे. आता त्यामध्ये स्लाईसमध्ये चिरलेला कांदा मी घालत आहे आणि त्याचबरोबर गाजर घालत आहे. गाजर पण बघा किती छान आपलं कट झालेलं आहे, सुंदर दिसतं आहे गाजर पण. तर आता हे छानपैकी मिक्स करून घेऊया आपण आणि यांना हाफ कुक असं शिजवून घेऊया. गॅसची फ्लेम आहे ना मी हाय ठेवलेली आहे. आपल्याला नूडल्स हाय फ्लेमवरच बनवायचे आहेत. तर हे छानपैकी आपण हाफ कुक करून घेऊया. नंतर आपल्याला राहिलेल्या भाज्यासुद्धा यामध्ये घालायच्या आहेत. शिमला मिर्च आणि कॅबेजला शिजायला वेळ लागत नाही ना, म्हणून त्या मी नंतर घालणार आहे. कारण नूडल्समध्ये ना भाज्यांचा क्रंच खूप छान लागतो. म्हणून त्या आपल्याला थोड्या अर्धवटच शिजवायच्या आहेत. जसं गाजर आधी आपलं कांदा छान असा झालेला आहे, हाफ कुक झालेला आहे.
क्रंची पण दिसत आहे. आता त्यामध्ये आपण आपल्या राहिलेल्या भाज्या घालून घेऊया. कोबी आणि शिमला मिरच आपल्याला फक्त टॉस करून घ्यायची आहे, कारण ते कच्चे कच्चेच छान लागतं. आपल्याला त्यांना शिजवायचं नाही आहे, त्यामुळे ते आपण लेट पण घालतो आहे. तर आता हे सुद्धा आपण छानपैकी मिक्स करून घेऊया. पूर्ण नूडल्स बनवतो रे ना, गॅसची फ्लेम आपल्याला हायच ठेवायची आहे. बिलकुल कमी करायची नाही आहे, मीडियम पण करायची नाही आहे. तर आपल्या भाज्या पण क्रंची नूडल्समध्ये छान लागतील. जर तुम्ही कमी केले तर ते पाणी सोडतील आणि ओव्हरकुक होतील. नूडल्समध्ये असा कलरफुल भाज्या खूप छान दिसतात. नूडल्सची लुकच बदलून जातो. एकदम टेम्पटिंग असे आपले नूडल्स दिसतात. म्हणून जेव्हा पण आपल्याला नूडल्स बनवायचे असतात ना, तर या सर्व भाज्या त्यामध्ये अवश्य घाला. टेस्ट पण वाढते, हेल्दी पण बनतात आणि तेवढ्या भाज्या पण आपल्या पोटामध्ये जातात. असेच नूडल्सप्रमाणे मी मंचुरियन आणि फ्राईड राईसची रेसिपीसुद्धा लवकरच घेऊन येणार आहे. कारण माझ्या दोन्ही मुलांना आहे ना चायनीज फार आवडतं. मुलांना काय, मलासुद्धा फार आवडतं चायनीज. पण हेच चायनीज आपण स्ट्रीटवर जाऊन खाण्यापेक्षा, रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाण्यापेक्षा घरी बनवलेलं तर ते केव्हा पण आपल्याला चांगलंच आहे. होमकुक फूड केव्हा पण चांगलंच असतं बाहेरच्या खाण्यापेक्षा. त्यामुळे बाहेर जाण्यापेक्षा घरच्या घरी असे नूडल्स बनवून आपण त्याचा आस्वाद घ्यायचा. आपल्या भाज्या छानपैकी टॉस झालेल्या आहेत इथे. आता त्यामध्ये आपण नूडल्स घालून घेऊया. बघा तुम्ही, नूडल्स किती छान पडत आहेत. सुट्टे सुट्टेच राहिलेले आहेत आणि आता छानपैकी ते थंड पण झालेले आहेत. मी पूर्ण नूडल्स यामध्ये घालून घेते आणि आपल्याला ते एकदम हलक्या हाताने मिक्स करायचे आहेत. नूडल्स घालून आपल्याला त्यामध्ये सॉसेस पण घालून घ्यायचे आहेत. रेड चिली सॉस मी इथे 1 चमचा घालते आहे. हे सारे सॉसेस आहेत ना, ते तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्ती करू शकतात. जेवढं तुम्हाला चटपटं किंवा कमी चटपटं बनवायचं असेल त्याप्रमाणे तुम्ही ते कमी जास्ती करा. इथे व्हिनेगर मी 1 चमचा घातलेला आहे आणि आता त्यामध्ये आपण सोया सॉस घालून घेऊया. सोया सॉससुद्धा मी 1 चमचा घालत आहे इथे. सोया सॉस खारट असतं ना थोडंसं, तर त्याप्रमाणे तुम्ही मीठ ॲडजस्ट करा. नाहीतर काय होईल ना, आपले नूडल्स खारट होतील, मीठ जास्ती होईल त्यामध्ये. त्याचप्रमाणे मी शेजवान सॉस पण इथे घालत आहे. शेजवान चटणी ती पण इथे घालत आहे. शेजवान चटणी आपल्याला छान आवडते ना, म्हणून मी ती 2 चमचे घातलेली आहे. शेजवान चटणीमुळे खूप चटपटे असे नूडल्स होतात. तर आपले आजचे व्हेज हक्का नूडल्स शेजवानवाले झालेले आहेत. कलर पण बघा तर फार सुंदर दिसणार आहे मिक्स झाल्यावर. मिक्स करायला थोडासा तकलीफ होते, कारण लवकर मिक्स होत नाही हे. पण आपण हलक्या हाताने पेशंटली एकदम ते छान मिक्स करायचे असतात. तर हे नूडल्स आपण छानपैकी हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. आता गॅसची फ्लेम मी थोडीशी कमी केलेली आहे, कारण हे खाली लागायला नको म्हणून. आणि आपण सॉस पण घातलेले आहेत ना त्यामध्ये, ते सुद्धा जळायला नको म्हणून मी गॅसची फ्लेम थोडीशी लो केलेली आहे. लो मतलब मीडियमसारखी केलेली आहे. तर बघा आपले नूडल्स छान मिक्स होत आहे इथे. भाज्यांमुळे एकदम कलरफुल दिसत आहेत ते. माझ्याप्रमाणे, आमच्या मुलांप्रमाणे तुमच्या घरीसुद्धा चायनीज प्रकार आवडतात का, ते मला कॉमेंट करून तुम्ही नक्की सांगा. कारण हे चायनीज प्रकार आपल्याकडे जास्तीच आता हे झालेलं आहे, फेमस झालेला आहे. सर्वांची आवडती चायनीज डिशेस झालेल्या आहेत आता सध्या. नूडल्स, मंचुरियन, फ्राईड राईस असं आपण कॉम्बिनेशन खात असतो. यामध्ये आपल्याला अजिनोमोटो नाही टाकायचा आहे, कारण तो हेल्थसाठी चांगला नसतो. म्हणून तो आपण जेव्हा घरी नूडल्स बनवतो ना, तेव्हा ते टाळायचं असतं, नाही घालायचं ते आपण. आपले नूडल्स छानपैकी मिक्स करून झालेले आहे. त्यामध्ये आता मी ब्लॅक पेपर पावडर घालते आहे. व्हाईट पेपर पावडर घालायची असते, पण माझ्याकडे सध्या व्हाईट पेपर पावडर नाही आहे, म्हणून मी ब्लॅक पेपर पावडर घातली. फरक काही एवढा होत नाही त्यामध्ये, टेस्ट तर सेमच लागते. आता ही आपण ब्लॅक पेपर पावडर पण छानपैकी मिक्स करून घेऊया. एका चमच्याने मिक्स करणं तर मुश्किल होतं, म्हणून मी 2-2 चमच्याने मिक्स करते आहे. पटकन इझिली आपण मिक्स करू शकतो. ब्लॅक पेपर बरोबरच मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आपल्या सॉसमध्ये मीठ असतंच, त्यामुळे मी एकदम थोडंसं हलकंसं मीठ टाकलेलं आहे. तर ते मीठ आणि ब्लॅक पेपर आपण छानपैकी इथे मिक्स करून घेऊया. एकदम झटपट बनले आज माझे नूडल्स, बिलकुल टाईम नाही लागला. फक्त आपण भाज्या कट करतो ना, तर त्यालाच फार टाईम लागतो. इथे आपले नूडल्स बनवून तयार आहेत. आता त्यावर मी आपली कांद्याची पात पण छान बारीक चिरून घेतली ना, ती टाकते आहे. बघा अजून कलर त्याचा छान झालेला आहे. आता कांद्याची पात पण आपण छानपैकी मिक्स करून घेऊया. असं हे सगळं आहे ना एकदम हलक्या हाताने मिक्स करायचं बघा. तर मी हे पुन्हा एकदा छानपैकी मिक्स करून घेते. नंतर आपण प्लेटिंग करणार आहोत. तुम्हाला आजची माझी चायनीजची रेसिपी कशी वाटली मला तुम्ही कॉमेंट करून सांगा. आणि तुम्ही ही रेसिपी आहे ना घरी नक्की म्हणजे नक्की ट्राय करून बघा.
नूडल्स फक्त घेताना तर थोडे चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे, म्हणजे ते व्यवस्थित बनतात, असे चिकट वगैरे काही बनत नाही, छान बनतात. तर आता इथे आपण प्लेट सर्व करून घेऊया. बघा आपले टेम्पटिंग नूडल्स एकदम सुंदर झालेले आहेत. कलर तर एकदम छान आलेला आहे. नूडल्स तर गरम गरम खाण्यातच खरी मजा आहे. तर मी हे नूडल्स छान सर्व करते आणि गरम गरम मुलांना खाण्यासाठी देते. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या, आपल्या परिवाराची काळजी घ्या. लवकरच भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय.